मग चातुर्मासमध्ये कोणते कार्य आपण टाळावेत किंवा कोणत्या गोष्टी करू नयेत? मौन व्रत धारण करण्याच्या मागे दोन मुख्य गोष्टी असतात. एक तर प्रमुख म्हणजे आहे की हे इतके आहे की शास्त्रामध्ये याचं वर्णन आम्हाला पाहायला मिळते की ज्या व्यक्तिरेखेला गंगा नदीमध्ये जाऊन स्नान करण्यासाठी जमत नाही. ओम सतनमो जाति गुरुजी को आदि जोड़े वादा गुरु चैतन्य सिद्ध सद्गुरु महायोगी मत्स्येंद्रनाथ साहब को आदेश चैतन्य सिद्ध सद्गुरु शंभू जति गुरु गोरखनाथ बाबा को आदेश नवनाथ 84 सिद्धू को आदेश अलख निरंजन आदेश. तुम्हा सर्वांचे स्वागत करतो आजच्या विशेष चातुर्मासपर भागामध्ये. चातुर्मास याबद्दल माहिती सांगण्यासाठी विशेषतः हा आजचा भाग मी बनवलेला आहे. चातुर्मास म्हणजे काय किंवा चातुर्मासमध्ये आपण कोणकोणते नियम पालन करायला हवेत, चातुर्मासमध्ये असे कोणते 4 उपाय असतील जे आपण सर्वजण करू शकाल, याबद्दल संपूर्णतः माहिती देणारा हा व्हिडिओ असणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ हा संपूर्णपणे पाहण्याचा अवश्यपणे प्रयत्न करा. चातुर्मास याचा अर्थच याच्या नावामध्ये दडलेला आहे. चातुर म्हणजे 4 महिन्याचा जो मास आहे, महिना आहे, या 4 महिन्याच्या कालखंडाला चातुर्मास म्हटले गेलेला आहे. हा चातुर्मास सुरुवात कधी होतो तर हा सुरुवात होतो आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षामधील एकादशी, जिला आपण देवशयनी एकादशी या नावाने ओळखतो. आणि हा देवशयनी एकादशी पासून सुरुवात होऊन कार्तिक महिन्यामधली जी शुक्ल पक्षातील एकादशी आहे, जिला प्रबोधनी एकादशी किंवा देव उठणी एकादशी म्हणतात, या दिवसापर्यंत हा चातुर्मास चालू असतो. पुराणातील मान्यतेनुसार या 4 महिन्याच्या कालखंडामध्ये म्हणजे या चातुर्मासमध्ये भगवान श्री हरी विष्णू हे योग निद्रेत असतात. सर्वसामान्याच्या मुखामध्ये हा शब्द आहे की 4 महिने विष्णू देवता हे शयन करतात, पण शयन करतात याचा अर्थ ते योग निद्रेत असतात. त्यामुळे या 4 महिन्यांचा कालखंड हा संपूर्णतः चातुर्मास या नावाने ओळखला जातो. पद्मपुराण असेल, स्कंद पुराण असेल किंवा भविष्य पुराण असेल, याच्यामध्ये आपल्याला चातुर्मास विषयी विशेष असा उल्लेख मिळतो की या चातुर्मासच्या 4 महिन्याच्या कालखंडामध्ये क्षीरसागरामध्ये भगवान श्री हरी विष्णू हे योग निद्रेत असतात. त्यामुळे भगवान श्री हरी विष्णूंच्या अनेक महत्त्वाच्या सणांपैकी, उत्सवांपैकी, विशेष असलेल्या महिन्यांपैकी, मासपैकी हा चातुर्मास म्हणजे सुद्धा विशेष फलदायी तर असतोच, आणि श्री हरी विष्णूंची कृपा प्रत्येक भक्तावरती होण्यासाठी हा विशेष महत्त्व सुद्धा ठेवतो. या चातुर्मासच्या कालखंडामध्ये 4 महिने सुद्धा येतात. पंचांगाप्रमाणे, कॅलेंडर प्रमाणे मोठमोठ्या उत्सवांचे सुद्धा असतात. याच्यामध्ये प्रमुख असा महिना येतो तो म्हणजे श्रावण, याच्यानंतर भाद्रपद, याच्यानंतर आश्विन आणि याच्यानंतर कार्तिक. मग श्रावण महिन्यामध्ये शंभू महादेवाची केली जाणारी पूजा असो, भगवान शंकराची केली जाणारे व्रत असो, भाद्रपद महिन्यामध्ये गणपती बाप्पाचं आगमन असो, किंवा भाद्रपद महिन्यामध्येच कृष्ण जन्माष्टमी असो, किंवा आश्विन मासमध्ये येणाऱ्या नवरात्री असो किंवा दसरा असो, म्हणजे प्रमुख असे सर्व उत्सव हे याच 4 महिन्याच्या कालखंडामध्ये येतात सुद्धा. आता बेसिकली जर विचार केला तर या चातुर्मासमध्ये आपण कोणकोणते नियम हे फॉलो करू शकतो ते आपण समजावून घेऊयात. आपण सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठण्याचा प्रयत्न करावा. कमीत कमी सूर्योदयाच्या वेळेस तरी आपण आपलं अंथरूण सोडावे, एवढं तर आपण प्रयत्न या 4 महिन्याच्या कालखंडामध्ये आवश्यकपणे करू शकतो. नदी, तीर, घाट, संगम या ठिकाणी जाऊन स्नान करणे या 4 महिन्याच्या कालखंडामध्ये याला सुद्धा विशेष महत्व आहे. या 4 महिन्याच्या कालखंडामध्ये भगवान श्रीहरींच्या कोणत्याही केले जाणारे पाठ असेल, स्तुती असेल, कवच असेल, श्रीहरींची केली जाणारी भक्ती असेल, पूजन असेल, याला सुद्धा विशेष महत्व आहे. भागवत कथा सप्ताह असेल किंवा भागवत ग्रंथाचं पारायण असेल, रामरक्षा स्तोत्र याचं वाचन करणं असेल, विष्णू सहस्त्रनाम असेल किंवा विष्णू स्तोत्र असेल याचं वाचन करणं असेल, किंवा भगवान श्री हरी विष्णूंचे नारायण कवच असेल याचे पाठ करणे असेल, दान असेल, धर्म असेल, पुण्य असेल, हे जितक्या जास्त पटीमध्ये प्रमाणामध्ये आपल्याला कमवता येईल, आत्मसात करता येईल, तेवढं जास्तीत जास्त आत्मसात करण्याचा मास म्हणजे हा. त्याच्यामुळे यापैकी जी गोष्ट तुम्हाला जमेल त्या अनुषंगाने तुम्ही करण्याचा आवश्यकपणे प्रयत्न करा. भगवान श्री हरींना सर्वात जास्त प्रिय असलेली तुळशी माता आहे. त्यामुळे दररोजच्या पूजनामध्ये मग तुमच्या घरामध्ये कृष्णाची मूर्ती असो, बालाजीची मूर्ती असो किंवा विष्णूंची मूर्ती असो, किंवा भगवान श्री हरी विष्णूंच्या कोणत्याही अवताराची मूर्ती घरामध्ये असेल तर त्याच्यावरती तुम्ही डेली तुलसी दल किंवा तुलसी पत्र वाहण्याचा आवश्यकपणे प्रयत्न करा. याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये शालिग्राम असेल तर शालिग्रामवरती सुद्धा तुलसी दल वाहण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. शालिग्रामवरती तर पूजा झाल्याबरोबरच तुळशी वाहण्याची खऱ्या अर्थी तर प्रथा किंवा आगाद आहे, परंतु आपण दररोजच्या पूजनामध्ये आवश्यकपणे हे सुद्धा नियम फॉलो करण्याचा प्रयत्न करू शकतो. मग चातुर्मास मध्ये कोणते कार्य आपण टाळावेत किंवा कोणत्या गोष्टी करू नयेत? मद्यपान असेल, मांसाहार असेल, एखाद्याला वाईट बोलणं असेल, निंदा नालस्ती असेल, भांडण तंटे वादविवाद असेल, ह्या सर्व गोष्टी आपण कटाक्षाने बंद करण्याचा प्रयत्न करावा. कारण हे 4 महिन्याचा कालखंड म्हणजे खऱ्या अर्थी स्वतःच्या आत्मचिंतनाचा, आध्यात्मिक ताकद वाढवण्याचा, आत्मशुद्धीचा कालखंड म्हणजे हा चातुर्मासचा कालखंड असतो. त्यामुळे चातुर्मासच्या कालखंडामध्ये शक्यतो आपल्या वाणीतून, आपल्या मुखातून
कुठलंही पाप ते बोलून होऊ नये, वागताना होऊ नये, यासाठी कायिक, वाचिक, मानसिक जितकं जमेल त्या अनुषंगाने आपण पाप करण्यापासून स्वतः वाचावे. त्यासाठी सुद्धा हा चातुर्मास विशेषतः महत्वाचा असतो. त्यामुळेच तर या चातुर्मासमध्ये अनेक वेळा अनेक साधू संत हे 4 महिन्याचं मौन व्रत सुद्धा धारण करतात. मौन व्रत धारण करण्याच्या मागे 2 मुख्य गोष्टी असतात. एक तर प्रमुख म्हणजे आहे की स्वतःची आत्मशुद्धी, जास्तीत जास्त निरंतरपणे केला जाणारा भगवान श्री हरी विष्णूचा जाप असेल किंवा इष्ट आराध्याचा केला जाणारा जाप असेल, हा प्रथम चरण. तर दुसरा भाग याच्यामध्ये हा सुद्धा महत्वाचा असतो की मौन धारण केल्यामुळे वायफळ होणारी बडबड ही टळते. त्याच्यामुळे एखाद्याला कळत नकळत किंवा अनावधानाने सुद्धा वाईट बोलून त्याचं मन दुखावेल किंवा पुढचा व्यक्ती का त्याच्या मनावरती आघात होईल, त्याच्यामुळे आपल्याला पाप उत्पन्न होईल, ह्या सुद्धा गोष्टी सहसा होत नाहीत. त्याच्यामुळे मौन धारण करणे हे सुद्धा विशेष फलदायी या चातुर्मासमध्ये मांडले गेलेलं आहे. खऱ्या अर्थी तर मौन धारण करणे हे एक पद्धतीचं व्रत चातुर्मासमध्ये सांगण्यात सुद्धा आलेलं आहे. आणि जे व्यक्तिरेखा मला पहिल्यापासून पाहतात, फॉलो करतात, असे सर्व सबस्क्रायबर यांना सुद्धा माहिती आहे की चातुर्मासच्या 4 महिन्याच्या कालखंडामध्ये माझे सुद्धा सकाळी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत विशेषतः मी स्वतः मौन धारण करतो. विशेष परिस्थितीमध्ये ज्यावेळेस मला बोलायची गरज पडेल त्यावेळेस मी बोलतो सुद्धा, परंतु मॅक्झिमम माझा प्रयत्न या 4 महिन्याच्या चातुर्मासच्या कालखंडामध्ये सूर्योदय ते सूर्यास्त हा मौन धारण करण्याचा असतो आणि ते मी करतो सुद्धा. त्यामुळे ही प्रथा परंपरा ही वैष्णवांमध्ये, हिंदू धर्मामध्ये, संप्रदायांमध्ये ही अनादी कालापासून प्रचलित आहे. चातुर्मासमध्ये काही ठिकाणी अशी सुद्धा प्रथा आहे की कडधान्य, दही, दूध किंवा हिरव्या पालेभाज्या या खाल्ल्या जात नाहीत. प्रत्येक भागानुसार काही गोष्टी बदलत असतात, परंतु अनेक ठिकाणी ही प्रथा आज सुद्धा चातुर्मासमध्ये फॉलो करताना आढळून येते. आता येऊयात साधनेबद्दल. मग चातुर्मासमध्ये कोणती साधना आपण करू शकतो? तर भगवान श्री हरी विष्णूंच्या प्रती केली जाणारी कोणतीही साधना, आराधना ही चातुर्मासमध्ये फलदायी निश्चितपणे आहे. तुम्ही विष्णू सहस्त्रनाम याचा पाठ करू शकता. त्याचबरोबर विष्णू देवतेचे कुठलेही स्तोत्र असेल याचा सुद्धा पाठ घरामध्ये करू शकता. घरात तुम्ही रामरक्षा वाचन करू शकता किंवा भगवान श्री हरी विष्णूंचा ओम नमो नारायण हा सुद्धा जाप अखंडपणे करू शकता किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा सुद्धा जाप तुम्ही अखंडपणे या चातुर्मासमध्ये संकल्पसहित करू शकता. नारायण कवच सारखे दिव्य पाठ तुम्ही तुमच्या घरामध्ये सिद्ध सुद्धा करू शकता. स्त्री सुक्त असेल, पुरुष सुक्त असेल किंवा सत्यनारायणाची केली जाणारी कोणतीही पूजा असेल, भागवत पाठ किंवा हरिपाठ किंवा अभंगवाणी असेल, ह्या सर्व गोष्टी आपण चातुर्मासमध्ये करण्याचा आवश्यकपणे प्रयत्न करू शकतो. चातुर्मासमध्ये केलं जाणारे जे दान आहे याला सुद्धा विशेष महत्व आहे. शास्त्राप्रमाणे अनेक पद्धतीचे दान आणि त्या दानापासून होणारी प्राप्ती पुण्याची याचं वर्णन आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे अन्नदान असेल, वस्त्रदान असेल, गोदान असेल, ज्या अनुषंगाने यथाशक्ती जे दान तुम्हाला करता येईल ते तुम्ही या चातुर्मासच्या कालखंडामध्ये आवश्यकपणे करण्याचा सुद्धा प्रयत्न केला पाहिजे. तुलसी महात्म्य या चातुर्मासमध्ये विशेष फलदायी आहे. त्यामुळे हा सुद्धा प्रयत्न आपण केला पाहिजे की आपल्या घरामध्ये आपण तुळशी लावण्याचा. यापूर्वी पण मी अनेक वेळा अनेक व्हिडिओमध्ये मी म्हटलेलो आहे की अनेक घरांमध्ये अजूनही तुळस ही स्थापन झालेली नाहीये. त्यामुळे तुम्ही प्रयत्न करा की चातुर्मासच्या या पवित्र 4 महिन्याच्या कालखंडामध्ये घरामध्ये एखादं तुळशीचं रोपटं, एखादं तुळशीचं झाड, कुंडी हे आणून त्याला दररोज पाणी घालणे, हळदी कुंकू वाहणे आणि सायंकाळी तुळशीच्या जवळ दिवा स्थापन करणे हे करण्याचा प्रयत्न तुम्ही अवश्यपणे या चातुर्मासमध्ये करू शकता. तुळशीच्या पूजनामुळे सायंकाळी विशेषतः तुलसी पूजनामुळे भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा विशेष आशीर्वाद त्या साधकाला, त्या भक्ताला मिळतो. याचं सुद्धा वर्णन आपल्याला ग्रंथांमध्ये पाहायला मिळते. आता आपण समजावून घेऊयात की असे कोणते 4 महाउपाय आहेत जे आपण चातुर्मासमध्ये करू शकतो. त्यातला सर्वप्रथम उपाय आहे की तुम्ही 4 महिन्याच्या कालखंडामध्ये विशेषतः आवला स्नान म्हणजेच आवळ्याच्या स्नानाला विशेष महत्व आहे. आवळ्याच्या स्नानाचं महत्व हे इतके आहे की शास्त्रामध्ये याचं वर्णन आम्हाला पाहायला मिळते की ज्या व्यक्तिरेखेला गंगा नदीमध्ये जाऊन स्नान करण्यासाठी जमत नाही तर अशा सर्व व्यक्तींना चातुर्मासमध्ये भगवान श्री हरी विष्णूंची कृपा ही आवळ्याच्या स्वरूपामध्ये प्राप्त होते. आवळा आपल्याला इझिली मार्केटमध्ये अवेलेबल होतो. या आवळ्याच्या केल्या जाणाऱ्या स्नानामुळे त्या व्यक्तीला दररोज गंगा नदीच्या स्नानाचं पुण्य प्राप्त होते असा महिमा चातुर्मासचा आहे. प्रयत्न केला पाहिजे की या 4 महिन्याच्या कालखंडामध्ये दररोज एक आवळा आपल्या बकेटमध्ये आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून ते पाणी डोक्यावरती घेऊन पूर्ण अंगावरनं स्नान करणं हे विशेष फलदायी आहे. त्यामुळे चातुर्मासच्या कालखंडामध्ये आवळा स्नान याला
विशेष महत्व आहे हा प्रथम उपाय. दुसरा महाउपाय असेल की रोज सायंकाळी तुळशी असेल तर तुळशीच्या जवळ किंवा ज्या घरात तुमचा देवारा असेल त्या देवाऱ्याच्या जवळ तिळाच्या तेलाचा दिवा तुम्ही लावायला सुरुवात करा. घरामध्ये जिथे देवारा असेल, जिथे विष्णू मूर्ती असेल, कृष्णाची असेल किंवा बालाजीची मूर्ती असेल, या मूर्तींच्या जवळ तुम्हाला तिळाच्या तेलाचा दिवा दररोज लावायचा आहे. दिव्याच्या जवळ बसून भगवान श्री हरी विष्णूंच्या नामाचा, जे जमेल त्या नामाचा तुम्ही मंत्र जाप करायचा आहे. जमलेच तर विष्णू सहस्त्रनाम करण्याचा सुद्धा आवश्यकपणे प्रयत्न करा. यानंतर तिसरा महाउपाय असेल तुम्ही तुळशीच्या रोपट्याचं दान करणे. मी जसं की म्हटलो की या चातुर्मास मध्ये दान करणे याला सुद्धा विशेष महत्व आहे. जास्तीत जास्त तुळशीचे रोप कुठेतरी नेऊन लावण्याचा किंवा ते तुळशीचे रोपटे हे दान करण्याचा हा सुद्धा महाउपाय आहे. आणि चौथा महाउपाय आहे या चातुर्मास मध्ये भगवान श्री हरींच्या कोणत्याही ग्रंथांचं दान करण्याचा. भगवान श्री हरी विष्णूंचे जेवढे ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये विशेषतः भागवत असेल किंवा रामायण असेल किंवा विष्णू सहस्त्रनामची पोथी असेल, यापैकी जी जमेल त्या अनुषंगाने एखादी पोथी ही जास्तीत जास्त दान करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. दान कुठे केलं जातं? मंदिरांमध्ये केलं जातं किंवा ज्या ठिकाणी असे सप्ताह असतात त्या ठिकाणी तुम्ही करू शकता. या अनुषंगाने यापैकी कोणतंही दान तुम्ही करण्याचा आवश्यकपणे प्रयत्न या चातुर्मास मध्ये अवश्य करा. या अनुषंगाने आपण चातुर्मास हा कशा रीतीने आपण पाळू शकतो, जास्तीत पुण्य कसे कमवू शकतो हे तुम्ही समजावून घेतलेलं आहे. मला आशा आहे आजच्या भागामध्ये चातुर्मास बद्दल जी महत्त्वपूर्ण माहिती मी सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न केला, हा तुम्हाला प्रयत्न आवडलेला असेल. चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि हाईप करायला सुद्धा विसरू नका. भेटूयात नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना सतनम आदेश, गुरुजी को आदेश, अलख निरंजन आदेश.